घरी आलेल्या अवनीला देशपांड्यांनी आता डांबून ठेवलेलं असतं. तिला बाहेर जाऊ देत नसतात. बाहेर उभा असलेला धन्या म्हणत असतो, वहिनी, वहिनी दार उघडा, ओ माझ्या वहिनींना सोडा. असं जेव्हा धन्या म्हणत असतो, त्याच वेळेला अवनीचा भाऊ बाहेर आलेला असतो. तो म्हणत असतो, ए ए, चल, चालता पड इकडून, इथे उभं राहू नकोस, नाहीतर तुला देखील इथेच कुठेतरी डांबून ठेवीन. हे सगळं ऐकल्यावर धन्या घाबरतो. तो म्हणत असतो, अहो असं काय करताय, माझ्या वहिनीला तुम्ही अशा प्रकारे डांबू शकत नाही. हे ऐकल्यावर अवनीचा भाऊ महेश हा आता धन्याची कॉलर धरतो आणि बोलू लागतो, शहाणपणा करतोयस तू, एवढासा आहेस, एक गोष्ट लक्षात ठेव, इथे तुला कोपऱ्यात बांधून ठेवीन आणि उभा आडवा करून तुडवून काढीन. त्यावर मात्र धन्या स्वतःशी बोलत असतो, इथे अडकण्यापेक्षा आता जाऊन राजा दादाला सांगितलं पाहिजे, तरच काहीतरी होऊ शकतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता धन्या तिथून जात असताना जोरात ओरडत असतो, वहिनी, वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, राजा दादाला घेऊन येतो, तुम्हाला राजा दादाच इथून घेऊन जाणार. तेवढ्यात महेशने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तो दांडका पाहून आता धन्या तिथून बाहेर पळत सुटलेला असतो. आता भेटेल त्या गाडीने धन्या आपल्या घराकडे निघत असतो. इकडे आपण पाहतोय अवनी स्वतःच्या आईला म्हणत असते, आई, बाबांनी हे बरोबर नाही केलं. त्यावर अवनीची आई म्हणत असते, काय बरोबर काय चुकीचं, आता हे तू तुझ्या बाबांना शिकवणार का. असं तसं आता अवनीची आई म्हणत असते. आणि तेवढ्यात चंद्रकांत देशमाने अवनीला म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत तू तुझ्या मर्जीने वागलेस, यापुढे तुला तुझ्या मर्जीने पाणी सुद्धा पिऊ देणार नाहीये मी. हे सगळं ऐकल्यावर आता अवनीच्या वहिनीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि अवनीची वहिनी मनातल्या मनात म्हणत असते, हे सगळे अवनी बरोबर खूपच चुकीचं वागतायत, यांनी असं अवनी बरोबर वागायला नको हवं आहे. तेवढ्यात अवनीची बहिणी आता स्वतःच्या नवऱ्याकडे गेलेली असते आणि समोर असलेल्या महेशला म्हणत असते, अहो काय चाललं हे सगळं, प्लीज हे सगळं थांबवा. त्यावर महेश म्हणत असतो, शहाणपणा करू नकोस, आम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही हे आता तू शिकवायचं नाही. अवनी, गप गुमान आतल्या रूममध्ये जा, नाहीतर फरफटत आत नेऊन टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर आता देशपांडे म्हणत असतात, महेश, अरे बोलतोयस काय, आत टाक तिला, तिची मस्ती अजून उतरलेली नाहीये. आता विवानला फोन केला पाहिजे, विवानला ही गुड न्यूज दिली पाहिजे की अवनी घरी आली आहे आणि लवकरात लवकर या दोघांचं लग्न लावून हिला परत एकदा परदेशी पाठवण्याचा विचार केला पाहिजे. अशातच आपण पाहतोय इकडे धन्या घराजवळ पोचत असतो आणि तेवढ्यात राजा हा घराबाहेरच बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, अवनी मॅडम, लवकरात लवकर परत या, तुमच्याशिवाय या घराला घरपण नाहीये. तेवढ्यात समोरून येणाऱ्या आपल्या लहान भावाला बघून राजा लगेचच उठतो आणि बोलू लागतो, काय रे धन्या, असा पळत काय येतोयस तू, आणि काय वहिनी कुठे आहेत. त्यावर मात्र धन्या लगेचच बोलू लागतो, राजा दादा, घात झाला घात. हे वाक्य ऐकल्यावर राजा म्हणत असतो, म्हणजे. त्यावर धन्या म्हणत असतो, दादा, या वहिनीच्या घरातल्यांनी वहिनीला आत घेतलं आणि दार लावून घेतलं आणि वहिनीला ते सोडतच नाहीयेत. हे वाक्य ऐकल्यावर राजा म्हणत असतो, आता तर त्यांची चांगलीच जिरवतो. त्यावर धन्या म्हणत असतो, दादा, तो वहिनींचा भाऊ आहे ना, तो खूप माजलेला आहे, त्याने दांडका काढला होता मला मारायला. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून आलेला पाण्या म्हणत असतो, काय, दांडका, दांडका काढला होता तुला मारायला, आता तर मी त्याला सोडत नाही. असं म्हणून आता पाण्या म्हणत असतो, ए राजा, कुठे राहतो हा वहिनींचा भाऊ, सांग मला. त्यावर राजा म्हणत असतो, पाण्या, या सगळ्यामध्ये तुला पडायची गरज नाहीये, मी बघतो काय करायचं ते. त्यावर पाण्या म्हणत असतो, राजा, माझ्या लहान भावाशी पंगा घेणाऱ्या त्या नालायकाला मी तुडवल्याशिवाय शांत बसणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता राजा म्हणत असतो, पाण्या, मी तुला सांगतोय ना, मी जाऊन अवनीला घेऊन येतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लोकांनी काहीही गडबड करायची नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता पाण्या म्हणत असतो, ठीक आहे, पण काय गरज पडली तर आम्हाला फोन कर. आणि अशातच आता
राजा तिथून निघत असताना धन्या म्हणत असतो, राजा दादा मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो, कारण तुझ्या बरोबर कोणतरी पाहिजे ना. त्यावर राजा म्हणत असतो, कमजोर समजतोस का मला? त्या सगळ्यांना पुरून धरेन मी, काळजी करू नकोस तू, तू इथेच थांब. आणि अशातच आपण पाहतोय आता राजाची आत्या समोरून बोलू लागते, काय रे पोरांनो, काय झालंय काय? कोणाशी मारामारी करायला चाललात तुम्ही? तुमचं अख्खं खानदानच असं आहे. असं आता आत्याने म्हणताच धन्या लगेचच बोलत असतो, आत्या गप्प बसना, उगाचच तोंडाला लागू नको. तेवढ्यात पाण्या म्हणत असतो, अरे धन्या, तोंडाला तू लागतोयस, कशाला उत्तर देतोस तू, इग्नोर कर ना तिला. आणि अशातच आता धन्याने आत्याला इग्नोर केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता राजाने थेट तिथून पाण्याची बाईक घेतलेली असते आणि देशपांडेंच्या घराकडे तो निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता राजा पाण्याची बाईक घेऊन भरधाव सुसाट गेला आहे. हे आता जवळच काम करणाऱ्या यशोदाने पाहिलेलं असतं आणि यशोदाला खूपच चिंता होऊ लागते. यशोदा लगेचच पाण्याला फोन करतो आणि विचारू लागतो, काय रे पाण्या, राजा तुझी बाईक घेऊन गेलाय? त्यावर पाण्या म्हणत असतो, हो ना यशोदा, अवनी बहिणींच्या घरातल्यांनी दांडकून ठेवलंय, अजिबातच घराबाहेर पडू देत नाही आणि आपल्या धन्याला सुद्धा त्या अवनी बहिणीच्या भावाने दांडक्याने मारण्याचा प्रयत्न केला. हे वाक्य ऐकल्यावर यशोदा म्हणत असतो, काय नेमकं चाललंय काय तिकडे? त्यावर पाण्या म्हणत असतो, काय चाललंय माहित नाही, पण राजा गेलाय अवनी बहिणींना आणायला. हे वाक्य ऐकल्यावर आता यशोदाला खूपच चिंता होऊ लागते. यशोदा स्वतःशी बोलत असतो, आता तिथे काही गडबड नाही झाली तर मिळवलं. आणि अशातच आपण पाहतोय यशोदा सुद्धा आता आपलं काम अर्धवट सोडून घरी आलेला असतो. इकडे आपण पाहतोय राजा हा देशपांडेंच्या घराजवळ पोहोचलेला असतो. तिथे असलेल्या सिक्युरिटी गार्डने राजाला अडवलेलं असतं. राजा म्हणत असतो, आज जायचंय मला, मला अडवायचं नाही. त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो, प्लीज माफ करा, पण घरात कोणालाही घेण्यास बंदी आहे. त्यावर राजा म्हणत असतो, आता तू असं ऐकणार नाहीयेस, विसरलास का? मागे लग्नाचा कार्यक्रम असताना कितीदा आलोय मी, ड्रायव्हर म्हणून होतो मी. त्यावर तो सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो, माहिती आहे मला, तू आमच्या साहेबांच्या मुलीला पळवून घेऊन गेला होतास. साहेब तुझ्यावर चिडलेत आणि जर कदाचित साहेब तुझ्या समोर आले तर जिवंत मारतील तुला. स्वतःचा जीव प्यारा असेल तर निघ इथून. असं जेव्हा आता त्या देशपांडेच्या सिक्युरिटी गार्डने राजाला म्हटलेलं असतं, त्याच वेळेला राजा म्हणत असतो, ए मारायची धमकी तुझ्या साहेबाला दुसरा कोणाला तरी द्यायला सांग. मी इथे अवनी मॅडमना घ्यायला आलोय आणि मी त्यांना घेतल्याशिवाय जाणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता वरून महेश ऐकत असतो. तो म्हणत असतो, काय रे कोण आलाय, भिकारी आलाय का? त्या भिकाऱ्याला सांग आम्ही भीक देत नाही म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर राजा म्हणत असतो, हे दीडशाण्या, भिकारी कोणाला बोलतोयस? हिम्मत असेल तर खाली ये. असं जेव्हा राजाने म्हटलेलं असतं त्याच वेळेला महेशला खूप चिड येते. महेश म्हणत असतो, माझ्याच घराच्या गेट जवळ येऊन मलाच धमकी देतोयस तू? त्यावर राजा म्हणत असतो, हो हो तुलाच धमकी देतोय, असेल ना तुझ्यात हिम्मत तर आत्ताच्या आत्ता खाली ये. लगेचच आता हा महेश खाली आलेला असतो आणि लगेचच महेश राजाच्या अंगावर धावत जातो. तेवढ्यात राजाने एका फटक्यात महेशला बाजूच्या डबक्यात उचलून फेकलेलं असतं. आता महेशला त्या डबक्यातून बाहेर येता येत नसतं. तेवढ्यात राजा मेन गेट पर्यंत जातो आणि जोराची लात त्या गेटला मारतो आणि ते दार उघडतं. अचानकपणे दारावर कुणी लात मारली हे पाहण्यासाठी देशपांडे पुढे येतात. तेवढ्यात राजा म्हणत असतो, मी आहे मी. आता चिडलेले देशपांडे म्हणत असतात, तुझी इतकी हिंमत, माझ्या घरात येऊन दादागिरी करतोयस तू, या सगळ्याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यावर राजा म्हणत असतो, परिणामाची चिंता मला नाही आहे. अवनी मॅडमना तुम्ही घरामध्ये अशा प्रकारे डांबू शकत नाही. ते त्यांचं सगळं डिग्री सर्टिफिकेट घ्यायला आल्या होत्या आणि ते तुम्ही जर त्यांना देत नसाल तर मी तुमच्या विरोधात सक्त कारवाई करू शकतो. आता राजा जे काही बोलत असतो ते जरा अतिच आहे असं देशपांडेंना वाटू लागतं आणि लगेचच देशपांडे म्हणत असतात, जा, नाही देत मी अवनीला तुझ्या ताब्यात. काय करणार आहेस तू? बोल, माझ्याच घरात येऊन मला धमकी देणार आहेस का?
तेवढ्यात राजा म्हणत असतो, नुसती धमकी नाही, वेळ पडलं तर संपूर्ण घराला आग लावून टाकेन. आता राजाची ही गोष्ट देशपांड्यांना अजिबातच आवडलेली नसते. देशपांडे लगेचच म्हणत असतात, जरा जास्तच बोलतोयस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या 2 फुटावरच माझी बंदूक आहे. हात टाकला बंदूक हातात, ट्रिगर दाबलं गोळी तुझ्या छातात. हे वाक्य ऐकल्यावर राजा म्हणत असतो, अरे मारा ना गोळी, घाबरतो का? मर्द आहे मी, मर्द, तुमच्यासारखा नामर्द नाहीये. एखाद्या मुलीला तिचं सर्टिफिकेट न देता तिला डांबून ठेवणं योग्य. हे सगळं ऐकल्यावर आता मागून आलेला महेश म्हणत असतो, तू मला ढकललं त्या डबक्यात, आता तर तुझी काही खैर नाही. तेवढ्यात आता महेश राजाला पकडणार. राजाने तिथे असलेला डायनिंग टेबलवरचा टेबल उचललेला असतो आणि महेशच्या डोक्यात घातलेला असतो. महेशला तिथे आता रक्तबंबाळ बघून देशपांडे घाबरतात. तेवढ्यात अवनीही बाहेर आलेले असते आणि अवनीला जवळ घेत राजाने म्हटलेलं असतं, आमच्या दोघांच्या मध्ये यायचा प्रयत्न करायचा नाही. तेवढ्यात देशपांडे म्हणत असतात, अवनी अवनी मागे हो. तेवढ्यात अवनी म्हणत असते, नाही. तेवढ्यात देशपांडे म्हणत असतात, लक्षात ठेव, या भिकाऱ्यासोबत गेलीस तर आयुष्यभर भिकारी राहशील. आणि जा, मी तुला म्हणतो, तुझी सगळी स्वप्न आता धुळीस मिळशील. असं म्हणत देशपांड्यांनी आता अवनीला डिवचलेलं असतं. राजाच्या मिठीत जाऊन अवनी म्हणत असते, मला खरंच तुमच्या या घरापेक्षा राजाचं घर खूपच आरामदायक आणि सुखी वाटतं आणि मेन म्हणजे सुरक्षित वाटतं. राजा चल मला घेऊन इथून. आणि मग राजाने आता अवनीला तिथून बाहेर काढत पाण्याच्या बाईकवर बसवत थेट आपलं घर गाठलेलं असतं. इकडे देशपांड्यांच्या आता महेशची अवस्था अत्यंत क्रिटिकल असते. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? इथे तर आता राजाने जणू बाजीच मारली आहे आणि आता राजा ज्याप्रमाणे अवनीला जपणार आहे, त्यानंतर अवनीचं नक्कीच हळूहळू का होईना पण राजावर प्रेम हे होणारच आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.